उज्ज्वला थिटे यांची याचिका कोर्टाने फेटाळली आहे। अनगर नगरपंचायत निवडणुकीमध्ये थिटेंचा उमेदवारी अर्ज बाद झाला होता। या संदर्भात त्यांनी न्यायालयात दाद मागितली होती, मात्र कोर्टाने उज्ज्वला थिटे यांची याचिका फेटाळली आहे। सोलापूरच्या कोर्टामध्ये जो आहे तो अर्ज केलेला होता की त्यांचा जो अर्ज आहे तो फेटाळलेला होता। त्यानंतर मात्र आता या ठिकाणी सोलापूर कोर्टामध्ये त्यांनी गेल्या 3 दिवसांपासून त्यांच्या अपिलावरती सुनावणी जी आहे ती सुरू होती आणि अखेर ही सुनावणी जी आहे ती आज पूर्ण झालेली आहे। या सुनावणीनंतर आपण पाहतो या ठिकाणी की कोर्टाने जो आहे सोलापूर न्यायाधीशांनी जो आहे तो या ठिकाणी निकाल दिलेला आहे आणि उज्ज्वला थिटे यांचं जे अपील होतं हे अपील आता कोर्टाने फेटाळलेलं आपल्याला पाहायला मिळतं। खरं तर आज सकाळी साधारणपणे 11:30 वाजल्यापासून यावरती सुनावणी जी आहे ती सुरू होती। दोन्ही पक्षाचं म्हणणं जे आहे ते न्यायालयाने ऐकून घेतलं आणि त्यानंतर अखेरीस काही क्षणापूर्वी जो आहे यात पुढल्या बातम्यांकडे पार्थ पवार जमीन व्यवहार प्रकरणामध्ये कारवाई संदर्भात मोठी फसवणूक झाल्याचा आरोप अंजली दमानिया यांनी केला आहे। मुख्यमंत्री फडणवीसांनी 24 तासात अजित पवारांचा राजीनामा घ्यावा असा अल्टिमेटम सुद्धा दमानिया यांनी दिला। अजित पवारांच्या राजीनाम्यासाठी दिल्लीमध्ये अमित शहांना भेटणार असल्याचं देखील त्या म्हणाल्या। पार्थ पवारांच्या मीडिया कंपनी घोटाळ्यामध्ये अजित पवारांचा राजीनामा घ्या या मागणीसाठी अंजली दमानिया आक्रमक झाल्या आहेत। 24 तासात अजित पवारांचा राजीनामा घेण्याची मागणी दमानिया यांनी केली। राजीनामा न घेतल्यास अमित शहांची भेट घेणार आणि शहांनी भेट दिली नाही तर त्यांच्या दिल्लीमधल्या ऑफिस बाहेर जाऊन बसणार असं दमानिया यांनी म्हटलंय। अंजली दमानियांच्या या आरोपांवर बोलणं अजित पवार यांनी टाळलं। काय मला काय मी काय सांगू त्याच्याबद्दल? तुम्ही कुणाचा राजीनामा मागायचा आणि कुणाचा नाही मागायचा तुमचा अधिकार आहे। अजित पवार यांनी त्यांच्या उपमुख्यमंत्री पदावरनं आणि पालकमंत्री पदावरनं तात्काळ म्हणजे 24 तासात त्यांचा राजीनामा हा फडणवीसांनी ताबडतोब घ्यावा। जर आता 24 तासात त्यांचा राजीनामा झाला नाही तर मी उद्या अमित शहांची भेट घेणार आहे। की आज त्यांची जी भाषा होती दादा भाई यांनी केलेले घोटाळे ही महाराष्ट्राला शोभणारी नाही। ज्या प्रकारची भाषा त्यांनी राजकीय नेत्यांच्या विरुद्ध आज वापरली ती योग्य नव्हती। माझी माध्यमांना विनंती आहे की पुढच्या वेळेला ज्या वेळेला त्या पत्रकार परिषदेसाठी आपल्याला बोलवतील त्यावेळेला त्यांना आपण जरूर विचारा की असं सिलेक्टिव्ह का त्या वागतात। माध्यमांसमोर तुम्ही आर्ग्युमेंट करण्यापेक्षा तुम्ही हे तुमच्याकडनं जे तुम्हाला वाटतात बक्कळ पुरावे आहेत हे घेऊन तुम्ही कोर्टामध्ये दाखल करू शकता। परंतु तुम्ही माननीय अजितदादांचा सातत्याने जो राजीनामा मागत आहात तर तो राजीनामा देण्याचं बंधन हे ना राज्य सरकारवर आहे ना माननीय अजितदादांवर आहे। दुसरीकडे पार्थ पवारांच्या कंपनीला मुद्रांक शुल्क भरण्यासाठी मुदतवाढ देण्यात आली आहे। 40 एकर जमिनीसाठीचं 21 कोटींचं मुद्रांक शुल्क भरण्यास पार्थ पवारांच्या मीडिया कंपनीला मुदतवाढ देण्यात आली। 21 कोटी रुपये भरण्यासाठी 15 दिवसांची मुदत देण्यात आली होती, पण मुदत संपण्याच्या 1 दिवस आधीच कंपनीनं आणखी मुदतवाढ मिळावी अशी मागणी नोंदणी आणि मुद्रांक शुल्क विभागाकडे केली होती। त्यावर 7 दिवसांची मुदत वाढवून देण्यात आली आहे। अजित पवारांचा राजीनामा घ्या नाहीतर मी अमित शहा यांना भेटेल। त्या काय बोलल्या मला माहिती। अजित पवारांचा राजीनामा घ्या नाहीतर मी अमित शहा यांना भेटेल।